CGS अँटोफिल या ठिकाणची सोसायटीचा वाद आहे तो आपल्याला पाहायला मिळाला आणि याच सोसायटीच्या एका रस्त्याबद्दल हा जो वाद आहे तो होता। आजूबाजूच्या परिसरातील या सोसायटीतून जाणारा जो रस्ता आहे तो बंद करण्याची मागणी आहे ती या सोसायटीतल्या नागरिकांनी केलेली होती, परंतु आजूबाजूच्या परिसरातील या ठिकाणी जे स्थानिक जे सर्व रहिवासी आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि तमिल सेल्वन यांच्याकडे ही तक्रार आहे ती घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार नक्की काय त्यांचा प्रॉब्लेम आहे, काय नक्की त्यांची मागणी आहे, त्या ठिकाणी त्यांना नक्की काय म्हणायचं आहे, काय क्या कहना है आपको वो रास्ते के बारे में और क्या आपकी मांग है? वो हम लोग 60-70 साल का ऊपर हम लोग यही एरिया में रहते हैं। हम लोग आने का टाइम वही एरिया मेन रोड था, तोड़ा करके बंद करके अभी एक इंसान जाने के लिए भी रास्ता नहीं छोड़ रहे बोलेगा तो हम लोग सब धंधा करने वाला है। हम लोग को गवर्नमेंट नौकरी तो आई नहीं, हम लोग को धंधा करके हम लोग को जीना है। तो स्कूल का बच्चा लोग उधर जाएगा, हॉस्पिटल उधर है, सब हम लोग को जाने का रास्ता वही है। तो उधर का लोग भी इधर आता है, सब बाजी मार्केट के लिए वो लोग को भी इधर ही सस्ता पड़ता है। वो लोग घूम के थोड़ी दादर जाके रोज लेके आएगा, सबको तकलीफ होता है। ये क्यों नहीं समझ रहे लोग? पहला गाड़ी जाता था, सब जाता था, लेकिन अभी एक इंसान जाने के लिए रास्ता नहीं छोड़ रहे। ये काय के लिए, क्यों ऐसा कर रहे हैं? अभी क्या किया है वहाँ पे क्या लगाया है? रास्ता बंद किया मतलब क्या किया? उधर 2 पत्रा लगाए ले, अभी पत्रा पूरा हम लोग कैप्टन सर ने आके बोला हम लोग के लिए पब्लिक के लिए रास्ता छोड़िए। रास्ता नहीं छोड़ा वो लोग, कैप्टन सर घर आ गया तो वो लोग ने बिल्डिंग मार के पूरा पत्रा पैक करके पटागड़ी सब फोड़ रहा, टाली बजा रहे वो लोग को। वही बच्चा लोग छोटा छोटा स्कूल जाता है, हम लोग हॉस्पिटल हर एक चीज़ का इमरजेंसी में भागता है। अगर सरकारी में नहीं जा सकता है मिल के हमारा गली वाला सब, तो अभी कैसा हम लोग जाएगा? बच्चा के स्कूल कैसा बस में छोड़ेगा? क्या हमेशा इधर ही घूम के हम लोग आएगा? इतना लंबा अगर पहला शुरू में नहीं छोड़ा रहता हम लोग नहीं पूछता। जिंदगी में उन लोग आता जाता, हम भी 60 साल का हो गई है, हम भी 60 साल। काय नक्की त्रास आहे, काय नक्की त्रास होतोय? का आम्हाला कोणाला त्रास काही नाही आहे। मी 1981 सालापासून इथे राहतो, लहान वय झालं। या लोकांचा काही त्रास नाही, फक्त उलट सपोर्ट करतात की शराब न पियो, कुछ मत करो इथं। फक्त बाहेरून येतात ते गांजा वगैरे पितात, ते आम्हाला त्रास का? आम्ही एवढं बोलतो की आम्हाला तिथे झोपडं बांधायचं नाही आहे, आम्हाला फक्त या जायला माणसाला त्रास होता कामा नाही, रस्ता द्या आम्हाला। आम्ही तेच बोलतो, आम्ही बाकी काय सुद्धा बोलत नाही। आणि त्यांनी काय होतं, आता माझ्यासारखा माणूस जर का अटॅक आला तर मला वाचवणार कोण? हे वाचवणार आहेत का? ते सांगा। हॉस्पिटल आहे आतमध्ये। दुसरी गोष्ट 4 विंग आहेत, 4 विंगला काय ना काहीतरी लागतंच ना माणसाला। मग CPWने जर का गेट बंद केलं तर त्या 4 विंगला 4 दुने 8 माणसं द्या ना। का तेवढी एक ताकद नाही? गव्हर्नमेंट घेतो ना, 6 कोटी घेतो, बोलतो ना तो 6 कोटी, 8 माणसं लावा ना प्रत्येक बिल्डिंगला। फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, का तर घरातून माणूस जायचं कामा नाही। बाहेर आले तर आम्हाला फुलं भेटतात, काय भेटतं ते किराणा मारा भेटतो, सगळं काय भेटतं आम्हाला। तुम्ही राहिला कुठे? मी पहिला 51ला होतो, आता 49ला आहे, CGSला सेक्टर 7ला बाजूच्या बिल्डिंगला आहे। मी याचा असं यांना बघतो, हे लोक मला बघतात, ओळखतात, पण मी यांना कधीच काय बोललो नाही। CGSचा पाठिंबा आहे की त्या ठिकाणी ह्या नागरिकांना ती परवानगी देण्यात यावी, काही त्यांना त्यावी म्हणून नुसतं रस्ता आम्हाला द्या, आम्हाला बाकी काही नको। पण त्यांनी काय रस्ता पूर्ण पॅक केला की माणसं होणार नाही, येणार नाहीत का? ते मला सांगा। ग्रँड रोड, बॉम्बे सेंटर या साईडला मर्डर होतात, गंजेरी सगळीकडे भेटतात, मग तुम्ही काय टेका घेतलाय का? पोलिसांचं पोलीस करतात ना। पण माणूस मारून टाकला तिकडं मारून टाकू दे ना काय टाकलं तर पोलीस कसे ठेवलेत? तुम्ही कामाला कशामध्ये? मी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, GST मध्ये आहे। आणि मी सांगतो तिथे मारून टाकलं, कुठला माणूस कुठे येतो, कुठला माणूस कुठे येतो, सगळंच बंद करायला लागलं। तर मग आता एक म्हणलं, मी सांगतो तुम्हाला, फोन बंद करू नका, पूर्ण वैतागलो आहे। पूर्ण मला सांगतो की त्यांची आता CSCची गाडी येते 2 गेटनी, बरोबर आहे, 2 गेटनी येते, मग तो त्रास होणार नाही? सगळं इथून जाणार तर वापस पब्लिक जर का मरायला लागलं तर जबाबदार कोण? CPWD की RW? सांगा ना तुम्ही, कोण जबाबदार? त्याला? तुम्ही एवढाचा रस्ता देताय, आमची पब्लिक आहे, बाया माणसं असू, कोण पण असू द्या, पण तिथून एक कुठल्याही बाईला, कुठल्या कॉलनीच्या बाईला कुठेही कोणी हात लावला नाही। विरोध करतायत ते नक्की आहेत कोण? ते RWD आहे, म्हणजे ते अलॉट आहेत, पण ते UP बिहारी आहेत। पहिलं महाराष्ट्रीयन होतं, पण ते महाराष्ट्राने कधी या लोकांना कधी त्रास नाही दिला। आणि प्लस या लोकांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला की अंकल कुछ होता है प्रॉब्लम,
चलो हम तुम्हारे साथ आते हैं. आणि तिकडचं मला सांगा, तिथून जर का माणसाला मला जर का काय झालं, अंकल क्या हो रहा है, बोले लेके चलो डॉक्टर के पास चलो. तर माणूस माझा घरचा येईपर्यंत मला डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करतात. कारण की झालेलं आहे असं किस्से. बोले क्या हुआ अंकल, तकलीफ नहीं है, बैठो इधर, थोड़ी देर के बाद जाओ. आपण पाहिलं तर या ठिकाणी काही तरुण देखील आहेत. हां. जैसे कि अंकल ने बोला है, मैं यहाँ पर 28 इयर्स हो गया है मुझे, अभी रनिंग 29 है. यहाँ पर हर एक इंसान का ना वैलिड रीज़न है यहाँ खड़े होने का. इतने रात को हम सब अपना नौकरी छोड़कर, काम छोड़कर यहाँ पर आए हैं. क्यों आए? बिकॉज हमारे बच्चे के लिए. हम लोग 4 पैसा कमाते हैं अपने पेट के लिए. अगर यही सब मैंडेटरी नहीं है हमारे ह्यूमन बींग में, तो फिर क्या मतलब है? अगर हम उन लोग को, अगर जैसे देखिए रिपोर्टिंग आप लोग कर रहे हैं, आप उनको सपोर्ट करेंगे तो फिर ये गलत हो जाएगा. एज ए ह्यूमन के तौर पे गलत हो आपकी जाएगा. मांग क्या है? मेरी मांग ये है, हमें सिंपल सा गेट चाहिए, हमारे बच्चे आने जाने चाहिए. मैंडेटरी जो चीज़ें हैं, हॉस्पिटल है, स्कूल्स है, बड़े बुजुर्ग, कभी कुछ इमरजेंसी आता है तो हमें मतलब वो लोग ने जो बोला है कि रास्ता पूरा बंद करना चाहिए, उसके विरोध में है आप, और जो आने जाने के लिए रास्ता यस 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 उसके लिए चाहिए, रास्ता चाहिए. बड़े बुजुर्ग है, किसी को हार्ट अटैक आता, कभी किसी को कुछ हुआ, तो यहाँ के लोग लेने के लिए एम्बुलेंस तो बुलाएंगे ना. इतना दूर तो नहीं आ सकते मेन रोड के लिए. तर आपण पाहिलं की हे सर्व या ठिकाणी जे ते नागरिक होते आणि या नागरिकांनी सांगितलेलं आहे की जे CJS हाऊस ज्या सोसायटीमध्ये आहे, या सोसायटीमध्ये जो रस्ता आहे तो थोडा का कारणासाठी आहे तो सुरू करण्यात यावा आणि त्या ठिकाणावर नागरिकांची वर्दळ आहे ती देखील सुरू करण्यात यावी अशी मागणी घेऊन त्या समिती सेल्वन यांच्या आमदार निवास जे ऑफिस आहे त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि याची जी मागणी आहे ती या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवली. स्थानिक प्रशासन, स्थानिक आमदार आणि त्यासोबतच या ठिकाणी केंद्र सरकारचं जे काही प्रशासकीय अधिकारी असतील यांच्यामध्ये संपूर्ण हा पेटलेला वाद आहे तो कुठल्या स्तराला जाऊन ह्याच्यामधून काही तोडगा निघतोय का देखील पाहण्यात एवढंच महत्त्व ठरणार आहे. व्हिडिओ गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.